जाम इश्क जो मिले उसका जो मजा लीजिए. डेफिनेटली ज्याप्रमाणे आपण बघतोय की आनंद घ्या प्रत्येक मुमेंटचा, क्षणाला मात्र नक्कीच एन्जॉय करा, कारण की 25चा अंतिमचा टप्पा आहे आणि मग 26ला सुरुवात होईल. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. दोन दाखड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, महेंद्र आणि संदेश. ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर जितेंद्र बरब. ब्राह्मणगाव कालच्या दिवसाचा उल्लेख करूया. ब्राह्मणगाव टीम होती, जबरदस्त परफॉर्मन्स राहिला, परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी त्यांची देखील पाहायला मिळाली. परंतु या मॅच मध्ये कोणाचं कार्य अतिशय चांगलं राहत आहे. शुभेच्छा या सह्याद्री ट्रॉफीसाठी, या मॅच साठी. पहिला चेंडू उडवलाय बघा, हवेत आहे. फिल्डर पाठलाग करतात, चेंडूला चेस करत होते. दोन टप्पे मात्र अगदी पाहिलं तरी देखील कलेक्शन झालं नाही आणि तत्पर्यंत महेंद्र या खेळाडूने 2 धावा अर्जित केल्या. आपल्या संघासाठी संघाचं धावफलक ओपन केलं. सुरुवात झाली 0-2. पाया रचायचा आहे. एक मोठी इमारत उभी करायची असते ना, तर पाया भरभक्कम आणि मजबूत उभा करायचा असतो. त्यालाच अगदी आपण बघितलं ना, तर मग सुरुवात केली. आता संदेश खटाले आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय जितेंद्र बरप. भरपूर क्रिकेट खेळले जितेंद्र या संघासाठी आणि आपल्या संघासाठी त्याने अमूल्य योगदान ॲज अ क्रिकेटच्या पटलावर दिलंय. दरम्यान ही धीमी टाकलेली लेंथ पाहायला मिळाली होती आपल्याला. गतीमध्ये मिश्रण होतं, स्लोअर वनचा वापर केला होता. अर्जुन अगदी आपण पाहू शकतो या खेळाडूकडे. हा खेळाडू आपण पाहिला ना, तर या मॅच मध्ये आज बामणगाव संघ सरप्राईज देऊ शकतोय. मिस टायमिंग शॉट आहे, हवेत झेल निर्माण झालाय. अंदाजा चुकला क्षेत्ररक्षकाचा आणि त्याचा खाम्याचा भोगायला लागतोय. ऍक्शन पाहायला मिळाली. नाराज झालेत आता क्षेत्ररक्षक, गोलंदाज नाराज झालेत. एक चांगला विकेट मिळाला असतं आपल्याला, आपण घाई करतोय, घाई करायची गरज नाहीये हे देखील सांगितलं जाते आता अर्जुनच्या माध्यमातून. ओमसागर बामणगाव कालच्या दिवसामध्ये बघितलं होतं तर त्याने धानिव संघाला पराभूत केला होता, आझाद संघाला पराभूत केलं होतं. चांगल्या संघांना पराभूत केलं होतं कालच्या दिवसामध्ये. दरम्यान अगदी आपण पाहिला हा चेंडू तर एक छान स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूची डिमांड केली आहे. वाईट चेंडू आहे की नाही ते देखील निरीक्षण केलं जाईल. डाऊट आहे मनामध्ये, क्लिअर करतोय. बघा पंच जी वाईड लाईन आहे तिथे काहीतरी स्पॉटेड करा, तिथे काहीतरी दिसेल असं काहीतरी ठेवा, कारण की समोरून ज्या कॅमेरा येतोय ना तेव्हा पिक करणं व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये तो क्षण मात्र येत नाहीये. वाईड लाईन मात्र नीट क्लिअर दिसत नाहीये, परंतु पंचांनी या वेळेला सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा ही मिळाली. दुपारचा सत्र आहे, आज बुधवारचा दिवस आहे. या स्पर्धेचा 4था दिवस. रविवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि रविवारपासून भरपूर चांगले संघ इथे खेळले गेले आणि चांगलं क्रिकेट. महेंद्राज टायमिंग करताना तितकं यशस्वी झाले नाहीयेत आणि स्ट्रगल हे दिसून आलंय. भरपूर त्यांच्या बॅट मधून प्रयत्न होताना पाहायला मिळाले आहेत आणि ते प्रयत्न पहिले षटक ऑन आहे प्रगती पथावर. आतापर्यंत जर 4 चेंडू पाहिलेत, त्यानंतर पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर अगदी आपण बघितलं 1 डॉट, त्यानंतर 2, त्यानंतर वाईट, त्यानंतर 1 सिंगल. हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो डोळ्याच्या समोर.
हो हो, सोडून देण्याचा विचार होता मनामध्ये, चुकीचा विचार ठरतोय हा फलंदाजाचा. संदेश याला पाहिला आपण तर मग हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये आहे ना खेळावं लागेल, कारण की तुम्हाला पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवले नाही की नक्कीच इथे वाजण्यासाठी. इथे आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट म्हणजे लिमिटेड ओव्हरचा क्रिकेट असतो आणि क्षणातच अगदी आपण बघितलं ना तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं, म्हणजे वेळ बदलायला इथे वेळ लागत नाहीये टेनिस क्रिकेटमध्ये. आता आपटून टाकलेला चेंडू, त्याला शॉट आम पुल केलाय, फिल्डर आहेत तिकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये, सुंदर जजमेंट दर्शवलं गेलाय, सुंदर कॅच मात्र कलेक्ट केला गेलाय आणि खंदा फलंदाज पहिला बाद केलाय. पहिला धक्का सोडतोय स्पोर्ट्स वागराळपाडा टीमला मैदानाच्या मध्ये अगदी धाव फलकावर 7 धावसंख्येवर दिलाय. दिवसानं मिळाला मोका, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे. लई दिवसानं मिळाला मोका, जवळ ये ना गडे, लई दिवसानं मिळाला मोका, जवळ ये ना गडे, अग जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना गडे, जवळ ये ना गडे, मला एक चुम्मा दे ना. थँक यू डीजे. दरिया हो या पहाड़ टकराना चाहिए, जिंदगी मिली है दोस्तों तो उसे जीने का हुनर भी तो आना चाहिए. क्रिकेटच्या पटलावर अगदी आपण बघितलं तर मग क्रिकेट खेळत असताना चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी असतात, परंतु चांगली गोष्ट असते की चांगलं क्रिकेट खेळणं. वाईट गोष्टीमध्ये त्या क्रिकेटमध्ये आपलं परफॉर्मन्स खराब देणं. वाईट गोष्टींना नक्कीच बाजूला सोडा, चांगल्या गोष्टीवर तुम्ही फोकस करा आणि ती गोष्ट मात्र आता इथे शोधावी लागेल, कारण की पहिलं षटक आपण पाहिलं ना तर विकेट टेकर आणि इकॉनॉमिकल राहिलं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहिलं तर मग या मैदानावर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 6 धावा येत आहेत ना तर त्या भरपूर कमी आहेत आणि हेच तर मात्र फोकस करावा लागेल, निदर्शनात यावं लागेल. ओव्हर नंबर 2 देवेश डोळे ब्राह्मणगाव. अगदी आपण बघितलं तर मग पूर्वी जे नाव आपण बघितलं ब्राह्मणपाडा या नावाने उल्लेख करायचं, परंतु आता ते नाव ब्राह्मणगाव म्हणून आपण उल्लेख करतोय आणि तिथे बदल क्रिकेटमध्ये देखील भरपूर झालाय. महेंद्रचा फटका पुन्हा एकदा फसताना पाहायला मिळेल. फिल्डर आले तिथे, आता त्यांच्या माध्यमातून सुंदर झेल कलेक्ट केलाय, कारण की महेंद्रचा पहिला झेल होता तो ड्रॉप झाला होता. आता इथे चुकी नाही आहे फिल्डरच्या माध्यमातून, सुंदररित्या जजमेंट दर्शवलं गेलं, रनिंग कॅच कंप्लीट केला आणि धक्का दुसरा सोनदेव स्पोर्ट्स वागराळपाडा संघाला मैदानाच्या मध्ये 7 धावसंख्येवर दिला. ज्याची होती त्याला जाणेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली, चिठी माझी उडून आला गेली, चिठी माझी उडून आला गेली. अहो ज्याची होती त्याला जाणेली, ज्याची होती त्याला जाणेली, आम्ही लावलेली माया आज वायाला गेली, लावलेली माया आज वायाला गेली. सुंदर असा गाणं ऐकायला मिळाला, कारण जंगलात चिमण्यांचा आवाज आणि घरात मुलीचा आवाज जर आला नाहीये ना तर मग ते शोभा देत नाहीये, कारण की मुली म्हणजेच लक्ष्मी घरची मानली जाते आणि ज्याच्या घरात मुलगी तोच नक्कीच सुखी असं म्हणू शकतोय. आणि मुलीवरचे गाणं ऐकायला मिळेल आपल्याला. उचली घेणारा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळाला, बाउन्स होताना बघायला मिळाला. विकेट किपर अगदी आपण बघितलं तर महेश होते तिकडे, थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, कारण की थोडीशी इंजुरी देखील होताना बघायला मिळाली हाताला त्यांच्या. आणि थोडेसे अगदी आपण बघितलं तर मग त्यांनी सांगितलं की यस ठीक आहे, ते इतकं सिरियसली नाही आहे, परंतु थोडंसं जोखीम असू शकते. जेव्हा विकेट किपर असतात ना तेव्हा चेंडूला गॅदर करताना भरपूर रिस्क असतो, कारण की जो बॉल वेगाने येत असतो ना तेव्हा आपलं जे बोट असतं ना ते अडचणीमध्ये येत आहे. संदीप साठवड आहेत, अगदी फ्लो आहे त्यांचा ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा. रनिंग मध्ये थोडंसं अग्रेशन दर्शवतात, प्रेशर टाकण्याचा प्रयत्न त्यांचा पूर्णपणे होता इथे धाव दुसरीसाठी, परंतु तितकं अगदी आपण बघितलं तर नाही आहे. संदीप आणि जयदीप ही जोडी आपण पाहतोय.
जयदीप पाहतोय आपण स्ट्राईक कडे. फटका पाहिला आपण तर हवेत आहे, परंतु खाली क्षेत्र आहे. चेंडू अगदी स्कोरिंग झोन आहे तिकडे वळतोय. पाहावं लागेल कोणत्या क्षणाला कुठे गेला. आणि पंचांनी सांगितले की डिक्लेरेशन झोन आहे तिकडे चेंडू गेला. मग 2 धावा तिकडे मिळतील. दोन्ही टीमची टोटल वाढली गेली आहे. टीमची टोटल पोहोचली आहे दुहेरीनं 10 या आकड्यावर. अगदी आपण बघितलं तर थोडीशी शांत सुरुवात आहे, परंतु या सुरुवातीला वेग द्यावा लागेल. कारण की जसं म्हणतायत ना, खेळ क्रिकेटचा असो की आयुष्याचा, मात्र जे योग्य वेळेला मात्र रफ्तार वाढवतात ते जिंकतायत. आणि यावेळेला आपण बघितलं तर वेग द्यावा लागेल. आता ती गरज आहे आपल्या संघाला. तुम्ही दुसऱ्या ओव्हरमध्ये आलात आणि जर धावफलक जर 20च्या आतमध्ये असेल, ते दुसऱ्या ओव्हरमध्ये या मैदानात जर आपण बघितलं ना तर 20च्या प्लस अधिक जाताना आपण अनेक संघांना बघितलंय. परंतु सोनजी स्पोर्ट्स वागरालपाडा टीम थोडीशी स्ट्रगल करते. का स्ट्रगल करते की आज त्यांचा जो स्टार खेळाडू म्हणजेच महेंद्र जो चालला नाहीये. बॅटची कडा होती, विकेट किपर महेश होते तिकडे. त्यांच्या हातामध्ये चेंडू आला होता परंतु कलेक्शन झालं नाहीये. झेल ड्रॉप झाला. बघा आतापर्यंत ह्या कॅचेस असतायत ना, मोमेंटम देणारा असतात प्रत्येक संघाला. एक चांगल्या खेळाडूचा कॅच सोडणं म्हणजे स्वतःच्या संघाला तुम्ही अडचणीमध्ये आणू शकतायत. भरपूर नुकसान भरपाई व्हावी लागते मग त्या कॅचेसची. या कॅचेसचं किती नुकसान होईल आणि किती भरपाई करावी लागेल ते देखील होताना पाहायला मिळेल इकडे. सध्या तरी धावफलक 11. पुन्हा एकदा कॅच मात्र सुटली जाते. वारंवार तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळालंय. एकदा नाही तर दोनदा. आणि कॅच सुटतील आता कितींदा. आता प्रश्न हा देखील असेल. षटक मात्र अगदी पूर्ण होत असताना 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. फलकावर पाहिली आपण तर 6च्या सरासरीने धावा झालेल्या त्या म्हणजेच 12. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 6, दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेत 6. 6ची सरासरी म्हणजेच काय, जर या सरासरीने चालले ना तर मग फक्त 24 धावा. ही सरासरी मान्य नाही. पाणी हवाय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना पाणी पोहोचवाई रिक्वेस्ट करतोय. तत्पर्यंत आपण जाऊया डीजे कडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करूया. काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बिजतला येऊ द्या की काठीनं घोंगडे घेऊ द्या की र मला बिजतला येऊ द्या की बघा खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था आहे. तिकडे तुमचे 12वे खेळाडू असतील तर घेऊन जा. दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. ड्रिंक्स ब्रेक्स मैदानाच्या आतमध्ये देखील आहे. आणि बॉलिंग ट्रॅकवर आता पाहणार आहोत आपण कोणता गोलंदाज वापरला जातोय. कल्पेश थालकर बॉलिंग ट्रॅकवर. जसं म्हणतात ना की हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करता है वही तो मुकाम पाता है. रुकने से कुछ नहीं बदलता दोस्त, क्योंकि यहाँ पे जो चलता है ना वही तो आगे बढ़ता है. डेफिनेटली आपण पाहिलं तो चालेल तोच पुढे येईल, कारण की थांबला तो संपला असं म्हणतात ना या आधुनिक जगामध्ये. कारण की सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघा पुढे जायचं असेल ना तर तुम्हाला पुढे जावं लागेल. मग गोष्ट ससा कासवाची असो की मनुष्याची, थांबला तो संपला. आणि तसंच आपण पाहू शकतो की इथे थांबून नाही तर पुढे चालावं लागेल तर विचार करून. बॉलिंग ट्रॅकवर पहिला चेंडू कल्पेश, तिसरा स्पेल असेल महत्वपूर्ण. पायामध्ये हाताळलेला चेंडू जागा वाढवण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर चेंडू हाताळला जातोय, पूर्णपणे नियंत्रणामध्ये ठेवलं गेलंय सोनूदेव स्पोर्ट्स वागरालपाडा या टीमला. पर्व आपण जर बघितला 23-24चा पर्व बघितला तर त्या पर्वामध्ये भरपूर अशा ट्रॉफी सोनूदेव स्पोर्ट्स वागरालपाडा संघाने आपल्या घरी नेल्या त्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना. आणि परंतु या पर्वामध्ये तो परफॉर्मन्स मिळत नाहीये. फटका आपण पाहिला तर हवेत खेळला जातोय स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने. आणि चेंडू अगदी आपण बघितला तर तिकडे पंचांचा इशारा देखील आम्ही वाट पाहतोय.
2 धावा असतील आणि पंचाने निरीक्षण करून देखील सांगितलं. अगदी बाउंड्री लाईन देखील जवळजवळ त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि स्कोरिंग डिक्लेरेशन झोन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तिकडे धावफलक पोहोचलं 14च्या घरामध्ये. षटकामध्ये चेंडू फेकून झाले 2. हा तिसरा चेंडू. फक्त ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे चेंडूला मात्र जिथे निरीक्षण करायला पाहिजे, पाहणं पाहिजे, तसं होत नाहीये. कुठेतरी फक्त हातामध्ये बॅट आहे आणि फक्त डोळे बंद करून शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे नियंत्रण नाहीये. नियंत्रण ठेवायला हवं. नियंत्रणाच्या बाहेर चाल तर मग नियंत्रण तुम्ही मॅचवर देखील गमवाल. आता पुन्हा एकदा फटका हवेत आहे. स्वतः गोलंदाज आलाय. गोलंदाज देखील या झेलवर नियंत्रण नव्हतं. भरपूर वेळ चेंडू हवेत होता. 3 खेळाडू आले होते अगदी जवळच, परंतु काय पाहायला मिळाला तर चित्र हे डोळ्याच्या समोर आला की गोलंदाज वेगाने आला. समोरून कीपर होते ते थांबले, परंतु निरीक्षण करताना त्यांचा अंदाज चुकीचा ठरला. मग कॅचच्या खाली जजमेंट त्याचं चुकलं. व्यवस्थितरित्या रीड करू शकले नाहीये कॅचला आणि मग बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्यामुळेच कॅच देखील ड्रॉप झाला आणि फायदा तिथे मिळाला. संघाला धाव मिळेल. 4 चेंडू फेकून झालेत. धावफलक 15. भरपूर कमी धावा दिसतात या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत. फक्त आणि फक्त आपण बघितलं तर बॅट फिरवण्याचं कार्य केलं जाते. लेफ्ट आर्म गोलंदाज पाहिलाय आपण कल्पेश थालकर त्याच्या समोर. म्हणजेच काय होते की चेंडू पडल्यानंतर थोडंसं कट होते, वळतोय, त्यामुळेच फटकेबाजी करणं तितकं सोपं होत नाहीये. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या स्पेलमध्ये. चांगली गोलंदाजी आपल्याला अगदी पाहायला मिळते. मंचाच्या दिशेने पाहुण्यांचं देखील शुभ आगमन होत असताना पाहायला मिळते. द ग्रेट मराठाचे संस्थापक आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेना अध्यक्ष पालघर जिल्हा मोहन रवींद्रजी पाटील साहेबांचं नक्कीच इथे शुभ आगमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत अगदी आपण बघितलं तर निलेशजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभ आगमन. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. त्यांच्या समवेत नितीनजी पाटील साहेबांचं देखील इथे शुभ आगमन झालेलं आहे. आणि या सत्रामध्ये या सह्याद्री चषकाला ही पाहुण्यांची अमूल्य आणि ही मोठी भेट. समोरच्या दिशेने फटका मात्र खेचलाय. फिल्डर होते, चुकी झाली त्यांच्या माध्यमातून. कॅच पकडायला हवी होती, कॅच हातातून निसटलाय. चेंडू पाहुणी लाईनच्या पलीकडे निघून गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय की हा आहे षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा. समोर तिकडे मला वाटतं एक ती बर्मॅन गाडी आहे, त्याचा मिरर आहे, भरपूर त्रासदायक ठरतोय. ओके, थँक्यू सो व्हेरी मच. बघा मंचावर आगमन झालंय पाहुण्यांचं. द ग्रेट मराठाचे संस्थापक तसेच शिव वाहतूक सेना पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष मोहन रवींद्रजी पाटील साहेब इथे दाखल झालेले आहेत. त्यांच्या समवेत निलेशजी म्हात्रे साहेब ते देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्या समवेत नितीनजी पाटील साहेब ते देखील इथे दाखल झाले आहेत. या मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा सह्याद्री ट्रॉफी 2025 मध्ये शब्दसुमनाने हार्दिक असं स्वागत करताय. त्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना 2 संघांच्या दरम्यान राजावली विभागातील संघ बॅटिंग करतोय सोनूदेव स्पोर्ट्स वागराल पाडा आणि त्यांच्या समवेत अगदी आपण बघितलं क्षेत्ररक्षण करणारा संघ जो वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव, ज्याने टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजी निवडली आणि गोलंदाजी निवडल्यानंतर त्यांचं परफॉर्मन्स 3 षटकामध्ये सुंदर राहिलं. इथे काय घडलंय, अगदी नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न आणि पंचांनी सांगितलं अखेरीस नेम हा सक्सेस झालाय आणि गेम देखील झालाय. तर पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना सोनूदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीम बॅटिंग करते टॉस हरल्यानंतर आणि टार्गेट सेट करते. परंतु किती धावा झाल्या ते देखील आपण पाहूया फलकावर. आतापर्यंत 3.1 चेंडूचा खेळ झाला आणि फलकावर 23 धावा झाल्यात. म्हणजे अंतिम जो हे षटक आहे
आणि या अंतिमच्या षटकामधले 5 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन धावा जोडून टार्गेट सेट करायचं आहे. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा हा पर्व आणि या पर्वामध्ये आपण जर बघितलं तर सह्याद्री स्पोर्ट्स वाफाणे आयोजित टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आजचा 4था दिवस आहे. रविवारच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि ही स्पर्धा मात्र उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण होताना देखील पाहायला मिळेल. फायनल डे उद्याचा दिवस असेल या स्पर्धेचा. अगदी चर्चा करायची झाली तर मग प्रत्येक संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आतापर्यंत जे 4 संघ आपण बघितले सुपर 5 मध्ये येताना बघायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये रविवारच्या दिवसामध्ये गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा संघ जो अगदी आपण बघितला जो टॉप 5 मध्ये येताना बघायला मिळाला. दुसरा दिवस चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली संघ आकाश श्रीपड यांचा संघ पाहिला. कालचा दिवस जीवदानी बोलींचा संघ आणि आजचा दिवस कोणता संघ. दरम्यान हा मोठा फटका चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि अशा चुकीला मिळणार नाहीये माफी. परंतु या चुकीचा खामियाजा भोगावा लागू शकतोय. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका खेळ. क्रिकेटच्या पडल्यावर हा वारंवार मंत्र उच्चारला जातोय परंतु कॅचेस पकडायला हव्यात मित्रांनो कारण की एका कॅचेमुळे किती नुकसान होऊ शकतंय. आता कॅच सुटला गेलाय जीवनदान दिलंय धाव फलकाला मिळेल आकार 25च्या घरामध्ये. बघा येणारे चेंडू शिल्लक आहेत ना 4 आणि या 4 चेंडू मध्ये जर चांगल्या धावा आल्या तर मग विचार करतील. ऑफस्टंपच्या बाहेर पंच केला जातोय. कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने निघून चालला एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा मिळेल सह्याद्री चषकातील दर्जेदार स्ट्रोक. मिळतील 4 धावा. चौकार. चौकार मिळालाय. कॅच सुटली होती बघा त्या कॅच नंतर चौकार त्याच फलंदाजाने लगावला म्हणजे कॅचचा किती परिणाम भोगावा लागू शकतोय. जयदीप या खेळाडूला आपण पाहतोय षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जयदीप या मॅच मध्ये फिनिश चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. बॅटची कडा आता विकेट किपरचा मिळतोय सहारा. खामियाजा मात्र नक्कीच जिथे जास्त भोगावा लागणार नाही कारण की कॅच पकडला गेला. एक सुटला होता परंतु विकेट हवी होती ना. या डेड ओव्हर मध्ये ते मिळवण्याचं कार्य केलंय आणि सफलता आपल्या नावावर अर्जुनने या गोलंदाजीमध्ये केलंय. विकेट डाऊन. धाव फलकावर धाव संख्या 29 वर महत्वपूर्ण धक्का क्रमांक 4. वेलकम. इथे अगदी आपण बघितलं तर धावा मात्र 2 जोडल्या जात आहेत. 2 धावांनी टीमची टोटल अगदी आपण पाहिली आहे तर टीमची टोटल पोहोचली गेली आहे 33च्या घरामध्ये आणि 34 धावांचं टार्गेट मात्र इथे सेट झालंय भगवा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाच्या समोर. म्हणजेच एक भिवंडी परिसरातील संघ. दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितला तर मग नायगाव पूर्व परिसरातील हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. तर जाऊया आपण मंचाच्या दिशेने पाहुण्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान देखील आपण करूया. या स्पर्धेला त्यांचे अमूल्य अशी भेट मिळाले द ग्रेट मराठाचे संस्थापक मोहनदादा पाटील. अगदी आपण बघितलं तर समाज कार्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये इतर विभागामध्ये आपण बघितलं तर नेहमीच त्यांच्या नावाचा बोलबाला कारण की क्रिकेटच्या प्रती प्रेम नाही आहे कारण की येता हंगाम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये APL आणि मोहनदादांचा तिथे देखील एक संघ जो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. क्रिकेटच्या प्रती प्रेम भावना नेहमीच आहे परंतु समाजाप्रती देखील त्यांचं प्रेम तितकंच मोठं आहे असं द ग्रेट मराठाचे संस्थापक शिव वाहतूक सेना पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष मोहनदादांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार विकास जी वायडा यांच्या शुभ हस्ते केला जातोय. माईची शॉल आणि त्याच नंतर या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. मोहनदादांची चर्चा नक्कीच फक्त या जुचेंद्र वसईमध्येच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये देखील केली जाते कारण की समाजाच्या प्रती आपण बघितलं तर मग द ग्रेट मराठाच्या माध्यमातून अनेक वर्ष जर जुचेंद्र विभागामध्ये एक क्रिकेटची स्पर्धा देखील होते. त्यात नंतर निलेशजी म्हात्रे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. चंद्रपाडा शाखा प्रमुख
जरूर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा देखील हा आदर सत्कार मान सन्मान शहाणी सन्मान हा केला जातोय. निलेशजी म्हात्रे साहेब अगदी क्रिकेट त्यांनी देखील खेळलं गेलं आज या स्पर्धेला त्यांनी देखील अमूल्य त्यांचा देखील आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान अतिथी देवो भव अतिथींचा मान सन्मान हा करणं आमचा धर्म आहे आणि या सगळ्या अतिथींचा मान सन्मान केला जातो. हा आदर सत्कार होताना बघायला मिळते आपल्याला. आणि आमच्या समवेत नितीनजी पाटील आहेत त्यांचा देखील आम्ही मग शब्द सुमनाने हा सन्मान करतोय कारण की त्यांनी सांगितलं आमचं कर्तव्य शब्द सुमनाने आभार देखील व्यक्त करतोय की आपली अमूल्य अशी भेट या स्पर्धेला मिळाली. आणि अगदी बघा की क्रिकेटच्या प्रतीच नाहीये तर जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा मोहनदादांचं योगदान आणि आल्या आल्या मोहनदादांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला दिली आहे. आणि नक्की दादांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण की द ग्रेट मराठाच नाही आहे तर संपूर्ण या परिवाराला ते चालवण्याचं कार्य करतायत. मी देखील अनेक अशा स्पर्धा पाहिलेत आणि मोहनदादांची जेव्हा स्पर्धा येते ना तेव्हा त्या स्पर्धेच्या माध्यमातून फक्त क्रिकेटलाच मात्र त्यांनी स्थान नाही दिले तर मी पण देखील गोष्टी अशा पाहिल्यात. कारण की मग शैक्षणिक क्षेत्रामध्ये तो एक काळ कोरोनाचा त्या काळामध्ये अधिक जेव्हा गरज होती तेव्हा कोरोना योद्धांचा सत्कार केला गरजू विद्यार्थ्यांना मदत पुरवली गेली. तेच नंतर आपण बघितलं की मग शिर्डीला पालखीवर असताना देखील आपण बघितलं की मग शहीद कुटुंबांच्या परिवाराची मदत केली कुटुंबाची ती भेट घेतली. म्हणजे असं व्यक्तिमत्व असतंय ना म्हणजे बघा आपण टीव्हीवर जे हिरो बघतोय ना असले हिरो ते नसतात मित्रांनो. कारण की जे समाजाच्या प्रती जी आपली प्रेम भावना समाजाच्या विकासामध्ये आपण बघितलं ना की समाजाच्या मदतीला जे धावून येतात ना ते खरे असले हिरो असतात. आणि त्यामध्येच मी मोहन दादांना नेहमीच पाहिलं गेले आणि असं व्यक्तिमत्व हे आपल्या आज मंचावर लाभले गेले आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया आता मैदानाच्या दिशेने की लक्ष आहे जिंकण्यासाठी 34 धावेंचं आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी 2 प्रारंभिक खेळाडू ते दाखल झालेत. खेळाडूंचा उल्लेख करूया आपण महेश डोळे आणि त्यांच्या समवेत जितेंद्र बरप. बॉलिंग ट्रेकवर आपण पाहणार आहोत राहुल साठवण नावाच्या गोलंदाजाला. वेळ जास्त जातोय आजच्या दिवसामध्ये वेळेला जास्त प्राधान्य द्या कारण की संध्याकाळचं सत्र मग आपण बघितलं की मग शेवटचे मॅचेस आहेत ते आपल्याला थोडे कमी षटकाचे खेळावे लागतात. त्याच्यासाठी रिक्वेस्ट करतो की वेळेच्या बाबतीमध्ये सगळ्या संघाने कॉपरेट करा सहकार्य करा ही तुम्हाला नम्र विनंती करतोय. जय बजरंग पालनपाडाचं हे मैदान आपण पाहतोय. याच मैदानावर आणखीन एक स्पर्धा जी येणार आहे विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा पुरस्कृत आई महामाई चषक जी मागच्या वर्षी आपण खोपरेपाड्याच्या मैदानावर पाहिली होती परंतु या सीझन मध्ये या मैदानावर येईल आणि नक्कीच ती स्पर्धा देखील एक लक्षवेधी राहते कारण की मागच्या वर्षामध्ये देखील जबरदस्त ती स्पर्धा आपण त्या मैदानावर पाहिली गेली होती. सध्या जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 34 धावांचं लक्ष कंप्लीट करायचं आहे. स्ट्राइक एंडच्या दिशेने महेश नॉन स्ट्राइक एंडला जितेंद्र बॉलिंग ट्रॅकवर मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक घेऊन सज्ज झालाय तो म्हणजे राहुल साठवण. तसं म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व स्वतः पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. अस्तित्व नव्याने निर्माण करायचं आहे. पहिला चेंडू मनगटाच्या सायने हवेत खेळलाय. जोखीम बरा शॉट होता. फिल्डर लांब राहिले तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू कॅप मध्ये पडला. त्याचा फायदा मिळाला फलंदाजाला महेशला. धावा मिळाल्या 2. बघा थोडासा स्लो आला होता चेंडू. बॅटचा फेस अगदी लवकर बंद केला गेला होता. शॉट एक्झिक्यूट करायचा होता कव्हरच्या वरून परंतु एलिव्हेशन मात्र जास्त झाल्यामुळे चेंडू हवेत उंचावला परंतु गॅप मध्ये नाही गेला. धावा तिथे मिळाल्या परंतु जोखीम बरा शॉट होता. अगदी 2 ने सुरुवात झाली आहे. धावफलकाला श्री गणेशा केला गेलाय धावफलकाचा. 34चं लक्ष डोळ्याच्या समोर घेऊन उतरलेला संघ. दुसरा चेंडू असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फुलटॉस पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट आहे 30च्या घेऱ्यामध्ये. बघा क्षेत्ररक्षणाचा दर्जा असा दर्शवून चालणार नाहीये. अगदी तुमच्या खात्यामध्ये कमी धावा आहेत
आणि त्या धावा वाचवायच्या असतील तर हे मोमेंटम असतील तुम्हाला पकडायला हवेत, कारण की ही कॅच होती, नियंत्रण नव्हतं दोन्ही खेळाडूंचा. आपसमध्ये देखील बघितलं आपण तर मग कॉलिंग असणं गरजेची बाब होती, ते देखील नव्हतं आणि त्यामुळेच अगदी तरी आपण पाहिलं ना की इथे काय घडलं गेलंय. तर कॅच आला होता मात्र तो पकडता आला नाहीये, हे चित्र अगदी पाहायला मिळालं. ड्राईव्ह केला जातोय, अगदी आपण पाहिलं तर तिसऱ्याच्या गेऱ्यामध्ये हलकीशी मिसफील्ड झाली आहे. प्रत्येक पाहिलं आपण तर मग धावा मिळतील, धावा मिळतात, कुठेतरी चुका आणि चुका तेच होताना पाहायला मिळतात. क्रिकेटच्या पटलावर चुकाल ना तर मुकाल असं देखील म्हटलं जात आहे, परंतु या वेळेला ह्या चुका तुम्हाला महागात पडू शकतायत. राहुल बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न केला होता, व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आला नाहीये, अगदी चेंडू चाललाय मागे. डिक्लेरेशन झोन आहे तिकडे, धावा मिळतील दोन ने टीमची टोटल पोहोचली गेली आहे 8 या आकड्यावर. 8 ने मात्र आपण बघितलं तर शोधायची आहे विजयाची वाट. आणि पाहुण्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतोय. मोहन दादा आपण आलात, निलेश दादा आपण देखील आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, या स्पर्धेला अगदी अमूल्य असं योगदान आपण दिलं, त्याबद्दल सह्याद्री स्पोर्ट्स बापाण्याच्या वतीने आम्ही आभारी आहोत. कारण की ज्याप्रमाणे सातत्याने क्रिकेटच्या पटलावर असो की इतर कार्यामध्ये मोहनदादांची मदत ही नेहमी मिळते आणि इथे देखील या स्पर्धेला त्यांचं अमूल्य योगदान देखील मिळालंय आणि रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी देखील त्यांनी या स्पर्धेला आल्यानंतर दिली. पुन्हा एकदा या पाहुण्यांचे आम्ही शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू सो व्हेरी मच त्यांना म्हणतोय. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत 5 आणि 5 मध्ये आतापर्यंत 10. बघा पारितोषिक आलंय, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. आणि गुड न्यूज आहे एक ब्राह्मणगाव संघासाठी, कारण की आमचे साथी समालोचक मित्र प्रदीपजी भोय यांच्या माध्यमातून दिलेली आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. वाघोबा ब्राह्मणगाव संघ जर 2 मॅच जिंकला तर त्या संघाला भीमजी मोरगा यांच्याकडून 20 टी शर्ट्स हे स्पॉन्सर्स केले जातील. ही गुड न्यूज आहे. बघा 2 सामने जिंकावे लागतील त्याच्यासाठी तुम्हाला आणि 20 टी शर्ट जे त्यांचे प्रायोजक भीमजी मोरगा, आणि ही गुड न्यूज प्रदीपजी लोखंडे यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मग संधी आहे, आता फायदा होऊ शकते. 2 मॅच जिंकल्या तर मग त्यांना नक्कीच पुढे जाण्याची संधी मिळू शकते आणि करू शकतात, कारण की मग तिथे अर्जुन थालकर या खेळाडूचा शो, महेश डोले यांची बॅटिंग आणि सध्या तरी जितेंद्र यांची साथ, होऊ शकते चमत्कार. बघा पहिले असे 2 खेळाडू आहेत ना की ज्याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्या पण कशा दुहेरीने कंप्लीट केल्यात, म्हणजे पहिला असा संघ ठरला गेलाय ज्याने प्रत्येक बॉलवर दुहेरी 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 आणि दुहेरीच्या स्वरूपात धावा मिळवल्यात. धावफलक आपण 12 म्हणजे 34चं लक्ष आहे आणि हे 34चं लक्ष पूर्ण करत असताना सध्या तरी आपण पाहिला तर मग एक चांगली सुरुवात झाली आहे. बावीस धाव्यांची गरज, 18 चेंडू आणि 22 धावा. फुलटॉस चेंडू आहे, जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडूला मात्र उडवलंय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. चौकार आलाय फुलटॉस चेंडूवर महेंद्र. पुन्हा एकदा फुलटॉस आहे, फिल्डर आता तिकडे, कॅच कलेक्ट केला जाईल
बघा फुलटॉच मेजवानी होतीये, परंतु एलिव्हेशन आहे ना ते मिळालं नाहीये. पंच म्हणतात की आता बॅटिंग करणाऱ्या टीमने आणि त्या बॅट्समॅनने मग इथे रिव्ह्यूची डिमांड केलेली आहे. बघा आता रिव्ह्यूची डिमांड केली, तिसऱ्या अंपायरची मदत घ्यावी लागेल आणि तिसरे अंपायर जातील, हा चेंडू नो आहे की नाही ते निरीक्षण करतील, बिमार आहे की नाही ते निरीक्षण करतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू मात्र गमावले आता बॅटिंग करणाऱ्या टीमने, लक्षात असू द्या, यानंतर तुम्ही नाही घेऊ शकत. जितेंद्र हा खेळाडू बघा एक चौकार लगावला होता, पुन्हा एकदा लालच दिली होती, परंतु शॉट खेळण्याचा टायमिंग त्याने केलं होतं, परंतु एलिव्हेशन आहे ना ते त्यांना व्यवस्थित करता आलं नाहीये आणि ते कारण ठरलं गेलं की एक सुंदर चांगला कॅच घडले क्षेत्रामध्ये. अर्जुन थालकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जे पारदर्शक आहे ना त्यांच्यासाठी की 2 सामने जिंका आणि 20 टी शर्टचे हकदार वा भगवस्वत ब्राह्मणगावसाठी भीमजी मोरगा यांच्या माध्यमातून मग हे 20 टी शर्ट तुम्हाला दिली जातील. मैदानाच्या आतमध्ये जर 34 धावांचं लक्ष पूर्ण करायचं ना, अर्जुन असतील ना जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये, आणि ते तर आता झालेत, आणि जास्तीत जास्त मी म्हणेन ते 10 ते 12 चेंडू राहिले तर मग हा मॅच आहे ना लवकरात लवकर फिनिश करतील, ही त्यांची काबिलियत आहे. भरपूर त्यांचे सामने पाहिलेत आणि चांगला खेळ देखील, परंतु महेंद्र काय सुंदर गोलंदाजी करतोय या ओव्हर मध्ये. एक चौकार पडल्यानंतर पहिल्याच बॉलवर जो थोडा फुलटॉस मध्ये कन्वर्ट झाला होता, परंतु दुसरा देखील फुलटॉस कन्वर्ट झाल्यानंतर त्यांना विकेट मिळाली आणि त्या विकेटने आता थोडीशी त्यांना ऊर्जा मिळाली आहे. धावफलकाला थांबवला गेलाय. खाली राहणारा चेंडू आहे, अपील आउट केली आहे. धाव मात्र चोरण्याचा प्रयत्न आणि चोरी झाली आहे अगदी डोळ्याच्या समोरून आणि नाका जवळून ही धाव चोरले असं म्हणू शकतोय, कारण की जवळजवळ जास्त अपीलवर लक्ष केंद्रित केलं, चेंडूवर देखील आपण पाहिलं तर मग तिथे एक धाव चोरली गेली लेग बायच्या स्वरूपात. सरळ रेषेमध्ये चेंडू चाललाय, पंचांनी वेळ घेतलाय आणि वेळ घेतल्यानंतर सांगितलं की हा चेंडू वाईड आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं की एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमची टोटल वाढली 18च्या घरामध्ये. कट केलाय चेंडूला हलक्या हाताने, सॉफ्ट हँडने 2 धावा मिळतील. जास्त रिस्क घेतला नाहीये, फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केला, युक्तीचा वापर केला, शक्तीचा नाहीये, त्याचा फायदा मिळाला. धावा मिळाल्या 2. धावफलक पोचलं या 2 घरामध्ये. लक्ष 34 आहे, जे आता धावा हव्या आहेत 14. चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये आपण बघितलं तर 1 म्हणजे 13 चेंडू आणि 14 धावा सामना जिंकण्यासाठी. महेंद्र यांचा हा शेवटचा चेंडू. पुढे स्टेप आवडून खेळलेला फटका उंच आहे, हाय अँड हँडसम. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. हा आलाय धमाकेदार A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार, 6 धावा. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया तिसऱ्या ओव्हर साठी कोणाचा वापर केला जाईल. आनंद. धावफलक पोहोचलाय 26च्या आकड्यावर, म्हणजेच काय की येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 8 धावांची गरज. उडवलाय फटका, हवेत आहे, सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा मिळतील. अगदी आता सामना आहे ना तो
वन साइडली दिसतोय, एक तर्फा झालाय, दिसतोय नाही तर झालाय. त्याचं कारण तो एक मध्यंतरी जो मोठा फटका आला, सिक्सर आला आणि मोमेंटम पूर्णपणे म्हणजे असं वाटत होतं की कदाचित बनवू शकतायत, पण ते खेचलं पूर्ण. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका खेळला गेलाय. धाव एक पूर्ण होतीये. एक पेक्षा एक्स्ट्रा मनामध्ये होता, धाव घेण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या बाजूने, परंतु सांगितलं नको. अर्जुन तयारीतच होते धाव घेण्यासाठी. 29च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेलाय. 5 धाव्यांची गरज आहे. आता या 5 धावा बनवण्यासाठी ना किती चेंडू घेतील आपण तेच म्हणू शकतोय, कारण की इथे विजय तर निश्चित दिसतोय. हो, चांगला फटका, चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केला जात आहे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूला पकडला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. दोन्ही टीमची टोटल पोहोचली जाते 31च्या घरामध्ये. आता 3 धाव्यांची गरज आहे या षटकामध्ये. चेंडू अगदी आपण बघितले ना तर मग शिल्लक आहे तर 3. म्हणजेच बघा आणखीन किती चेंडू घेतात आता 3 धावा करण्यासाठी. हलक्या हाताने चेंडूला कट केला जात आहे. चेंडू पाहिला पण तर वेगाने प्रस्थान करत असताना अगदी 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 बाउंड्री लाईनला स्पर्श करतोय आणि हा चौकार, आणि या चौकाराने सामना जिंकला गेलाय. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव या संघाने अभिनंदन असेल वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव टीम आणि सूर्यदेव स्पोर्ट्स वागरालपाडा टीमचे आम्ही आभार व्यक्त करू. त्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना देतो की नक्कीच त्या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज असतील त्या देखील पूर्ण करा. मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराकडे आपण नजर टाकूया. आमचे अंपायर्स असतील आपण देखील या. जयेंद्रजी वाघे आणि संतोष वळवी. संतोष वळवी तुम्ही येत आहे का? मग जयेंद्र वाघेंना घाई नाही झाली आहे.